कोपरगाव शहरात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास संपादन करणाऱ्या विशाल जगताप यांच्या HP गॅस एजन्सीने पुन्हा एकदा आपल्या सेवाभावाची प्रचिती दिली आहे। एजन्सीचे संचालक विशाल जगताप यांनी संकट काळातही जबाबदारीने सेवा देत नागरिकांना दिलासा दिलाय। सध्या काही ठिकाणी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत असल्या तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे विशाल जगताप यांनी स्पष्ट केले। घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले। तसेच त्यांनी ग्राहकांना महत्त्वाच्या सूचना देताना सांगितले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच OTP द्यावा। OTP देणे म्हणजे सिलेंडर प्राप्त झाल्याची खात्री असल्याने याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे। गॅस बुकिंग बाबत असलेल्या गैरसमजांनाही त्यांनी दूर केले। पूर्वी 21 दिवसांची असलेली बुकिंगची मुदत आता 25 दिवस करण्यात आली, मात्र याचा वितरणावर कोणताही परिणाम होत नाहीये। बुकिंग केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी न करता संयम राखावा असंही त्यांनी सांगितले। याशिवाय ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये त्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी असे आवाहन करत भविष्यातील अडचणी टाळण्यावर भर दिलाय। कोरोना काळातही विशाल जगताप यांनी गॅस एजन्सीने अत्यंत जबाबदारीने सेवा देत एकही दिवस गॅस पुरवठा खंडित होऊ दिला नाहीये। त्या काळातच त्यांची सेवा विशेष उल्लेखनीय ठरली होती। नमस्कार, माझे नाव प्रसाद सुरे। आमची गुरुराज HP गॅस एजन्सी आहे। व सध्या युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गॅस मिळण्याबाबत अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहे। त्यामुळे लोकांमध्ये लोक पॅनिक होत आहे। तो ऑफिसवर गर्दी करत आहे, पण तसं गॅस पुरवठा हा सुरळीत चालू आहे असल्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये। व लोकांमध्ये गैरसमज झाला आहे की बुकिंगचा टाईम पिरियड हा बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळते, पण तसं काही नाही आहे। फक्त बुकिंगचा टाईम पिरियडमध्ये बदल झालेला आहे। पहिले 21 दिवस होता व आता 25 दिवस झालेला आहे व ग्राहकांनी OTP देऊनच सिलेंडर भरावे। यासाठी KYC करणे गरजेचे आहे। कुठल्याही अफवांना बळी पडू नका व बुकिंग केल्यानंतर नागरिकांना 1 ते 2 दिवसांमध्ये घरपोच सिलेंडर आपण त्यांना देऊ व एजन्सीमध्ये कोणीही गर्दी करू नये। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।